नमस्कार मित्रांनो मी नवनाथ शिंदे स्वागत करतो आपल्या एमएच कॉर्नर या मराठी युट्यूब चॅनल मध्ये। तर मित्रांनो, अॅल्युमिनियम सीडीसाठी अनुदान हे आपल्याला मिळणार आहे आणि इथे मी 100% अनुदान मिळणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे आणि तशा प्रकारे तुम्हाला 100% अनुदान यामध्ये मिळणार आहे। आता यामध्ये तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता यामध्ये अर्ज कुठे करायचा आहे ते पण मी तुम्हाला या वेळेमध्ये सांगणार आहे। या सीडीची प्राइस अंदाजे किती असणार आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे आणि यामध्ये तुम्हाला अनुदान किती पडेल हे पण तुम्हाला यामध्ये सांगणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती इथे देण्यात आलेली आहे आणि आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर मित्रांनो, चला व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, आता यामध्ये 3 स्टेप मध्ये तुम्हाला माहिती सांगतात। आता पहिली स्टेप मध्ये कोणती आहे? पहिल्या स्टेप मध्ये बघूया की यामध्ये आपल्याला ही सीडी नेमकी किती रुपयापर्यंत आपल्याला मिळते। तर आता मी डायरेक्टली सांगू देईल, आता ही सीडी तुम्हाला 10,000च्या खालतीच मिळेल। याला काय आपल्याला जास्त पैसे लागणार नाहीये। 10,000च्या खालतीच आपल्याला ही सीडी खरेदी करायची आहे आणि यामध्ये खरेदी केल्याच्या नंतर तुम्हाला त्याचं जीएसटी बिल जेवढ्याला आपण सीडी खरेदी केली तेवढं आपल्याला घ्यायचं नाहीये। आपल्याला 15,000 रुपयाच्या वरतीच यामध्ये आपल्याला जे आहे बिल बनवून घ्यायचे, जीएसटी बिल आपल्याला लागणार आहे। अशा प्रकारे जेव्हा तुमचा निवड होईल त्या योजनेमध्ये निवड झाल्याच्या नंतर तुम्हाला जी बिल अपलोड करायला सांगेल तर तुम्हाला बिल 15,000च्या वरतीच बिल घ्यायचं आहे। हे झाली पहिली स्टेप। आता दुसऱ्या स्टेप मध्ये बघूया की यामध्ये आपल्याला अनुदान किती मिळणार आहे। तर यामध्ये अनुदान आपल्याला जे आहे 15,000 रुपये अनुदान मिळणार आहे। 50% अनुदान दाखवण्यात येईल। 15,000 मिळणार आहे परंतु हे आपल्याला 100% अनुदान मिळाल्यासारखंच आहे कारण ही सीडी आपल्याला 10,000च्या खालतीच मिळणार आहे। आता हे झालं। आता यामध्ये आपल्याला अर्ज कुठे करायचा? तर अर्ज कुठे करायचा? तर महाडीबीटी फार्मर हे पोर्टल आपल्याला माहितच आहे। शेतकरी बांधवांना हे पोर्टल माहित असणार आहे कारण ज्या शेतकऱ्यांच्या नावावर, ज्या व्यक्तीच्या नावावर शेती आहे आणि त्यांचा फार्मर आयडी आहे तेच यामध्ये अर्ज करू शकणार आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवायचे। तर अर्ज कशा प्रकारे करायचा ते आपण इथं बघून घेऊया। तर चला व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया की आपण अर्ज कशा प्रकारे करायचा आहे। तर मित्रांनो, आपण मोबाईलच्या स्क्रीनवर आल्यानंतर आता मी इथं पीसी वर करतोय कारण मोठी स्क्रीन दिसावी। आपण मोबाईलवरच अर्ज करू शकता। आता इथं आपल्याला क्रोम ब्राउझर ओपन करायचे, मोबाईल मधलं क्रोम ब्राउझर ओपन करायचे। ओपन केल्याच्या नंतर इथं आपल्याला सर्च करायचे महाडीबीटी फार्मर। अशा प्रकारे सर्च केल्यानंतर आगरी लॉग इन महाडीबीटी हे पहिल्या नंबरचं ऑप्शन दिसतंय किंवा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर येऊ शकता। अशा प्रकारे इंटरफेस येईल। तुम्हाला इथं रॉंग चिन्हावर क्लिक करायचे आणि इथं पाहू शकता 3 ऑप्शन दिसायला लागलेत, वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट, आधार आधारित लॉग इन। तर इथं आपल्याला काय करायचं, हे दोन्ही ऑप्शन आता हे शेतकरी गटासाठी आहे पण आधार आधारित लॉग इन आहे हे सध्या काम करत नाहीये। त्याकरता तुम्हाला काय करायचंय, वैयक्तिक शेतकरी यावर क्लिक करायचे आणि इथे आपल्याला फार्मर आयडी टाकावं लागणार आहे। फार्मर आयडी काढणं अनिवार्य आहे तरच इथे आपण लॉग इन करू शकता। इथं फार्मर आयडी टाकायचा, आता ओटीपी पाठवावर क्लिक करायचे। जो कोणता फार्मर आयडीला आपला मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर ओटीपी जाईल, ओटीपी टाकून घ्या। ओटीपी टाकल्याच्या नंतर आपली प्रोफाईल जी आहे लॉग इन होणार आहे। तर प्रोफाईल लॉग इन झाल्याच्या नंतर अशा प्रकारे इंटरफेस आपल्या समोर ओपन होईल। इथं तुमची वैयक्तिक माहिती, इतर संपूर्ण इथं माहिती येईल। जर तुम्हाला इथं 100% दाखवत नसेल तर तुम्हाला 2 जे आहे ऑप्शन इथं भरावा लागणार आहेत। काय भरावं लागणार आहे की तुमची जात आणि अपंगत्व आहे का नाही ते इथं आपल्याला यावर सिलेक्ट करून पूर्ण करायचे, तर तुमची 100% प्रोफाईल ही पूर्ण होऊन जाणार आहे। आता आपल्याला जे आहे अॅल्युमिनियम सीडी साठी अर्ज कशा प्रकारे करायचा आहे, तिथे आपल्याला घटकासाठी अर्ज करा या बटनावर क्लिक करायचं आहे। या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर इथं आपल्याला कृषी यांत्रिकीकरण बाबी निवडा या बटनावर क्लिक करायचंय। या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर पाहू शकता इंटरफेस अशा प्रकारे आपल्याला दिसणार आहे। दिसल्यानंतर इथं आता आपल्याला पाहू शकता यंत्रणा अंमलबजावणी निवडा। तर इथं मुख्य घटक काय निवडायचं आपल्याला, मुख्य घटकच्या जागी आपल्याला कृषी यंत्र अवजारे खरेदीसाठी अर्थसहाय्य या बटनावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर तपशील काय निवडायचा इथं आपल्याला, तर इथं आपल्याला तपशील निवडायचा आहे मनुष्यचलित अवजारे हे निवडल्याच्या नंतर आता इथं आपल्याला बाकीचं 2 ऑप्शन निवडायची गरज नाही। तिसरा ऑप्शन आहे इथे यंत्रसामग्री अवजारे उपकरणे या बटनावर क्लिक करायचंय। या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर इथं पाहू शकता आपल्याला एकदम खाली जायचंय आणि विविध अवजारे या बटनावर क्लिक करायचंय। या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर मशीन प्रकार यावर क्लिक करायचंय। यावर क्लिक केल्याच्या नंतर पाहू शकता आता अल्युमिनियम खांब, अल्युमिनियम सीडी, तर आपल्याला दुसऱ्या नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचे। पाहू शकता सीडी इथं आपण टाकून दिलेली आहे ऑप्शन मध्ये। आता इथं मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र
खरेदी करणार नाही तर या बॉक्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि जतन करा या बटनावर क्लिक करायचं आहे। पाहू शकता घटक यशस्वीपणे अर्ज सबमिट केला आहे। आपण आणखी घटक निवडायचे आहेत का? नो बटनावर क्लिक करायचे। निवडायचे असेल तर येस करा आणि अजून तुम्ही निवडू शकता। घटक निवडला, आता अर्ज झालाय असं नाही, आपल्याला इथं अर्ज सादर करावा लागणार आहे। तर अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करायचं आहे। या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर पहा ओके बटनावर क्लिक करा आणि इथं पहा दिसतंय ऑप्शन, आपल्याला यावर क्लिक करायचंय। आता आपण ज्या कोणते आपण अर्ज निवडलेले आहेत ते अर्ज इथं आपल्याला दाखवण्यात येतील। तर इथं आपल्याला काय करायचंय, अशा प्रकारे अर्ज दाखवण्यात येत, इथं आपला अर्ज दाखवतोय का ते बघायचं। इथं पाहू शकता मी टाकलेला अर्ज दाखवण्यात येत आहे। आता इथं या बॉक्सवर परत एकदा क्लिक करायचं आहे आणि अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करायचं आहे। ते यशस्वी झाली आहे। तुम्ही जर अर्ज यामध्ये अगोदर केला नसेल, आता अपडेट झाली तेव्हापासून अर्ज केला नसेल, पेमेंट केलंच नसेल, तर तुम्हाला इथं जे आहे 23.60 पैसे पेमेंट इथं तुम्हाला मागणार आहे। ते पेमेंट एकदा एक वेळेस करायचे, दुसऱ्या वेळेस तुम्हाला 1 वर्षामधून ते पेमेंट परत मागणार नाही। आता इथं माझी अगोदर मी पेमेंट केलेलं म्हणून ते यशस्वी झालंय। तुम्ही जर पेमेंट केलं नसेल तर तुम्हाला इथं फोन पे गुगल पेचं ऑप्शन इथं येणार आहे। आता ओके बटनावर क्लिक करा। तुम्हाला मोबाईल वरती पण मेसेज आलेला असेल की तुमचा अर्ज झालेला आहे। लागू केलेल्या घटक यामध्ये आपला अर्ज दाखवण्यात येईल। छाननीअंतर्गत अर्ज केव्हा येतो की जेव्हा तुमची फाईल डॉक्युमेंट अपलोड करायचं ऑप्शन तुम्हाला येईल। आता इथं लागू केलेले घटक पाहू शकता, इथं दाखवण्यात येईल। पाहू शकता इथं हा आलेला आहे अल्युमिनियम सीडी। अशा प्रकारे हे अर्ज आपण करू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करायचे, चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या जवळच्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद।